Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video, we are going to see next passage of 9th standard semi-English lesson, Great Scientist. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ग्रेट सायंटिस्ट या लेसन मधील पुढचा पॅसेज बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. In 1829, Davy died and Faraday succeeded him as head of the laboratory. पुढे 1829 साली डेव्ही यांचा मृत्यू झाला आणि मायकल फॅरेडे हे त्यांच्या जागेवर लॅबोरेटरीचे हेड बनले. He was free to pursue whatever he liked and he made another revolutionary discovery. आता मायकल फॅरेडे त्यांना जे काही आवडायचं ते परस्यू करायसाठी फ्री होते, म्हणजे मोकळे होते. ते गोष्ट करून पाहायसाठी मोकळे होते आणि अशा प्रकारे त्यांनी एक अजून क्रांतिकारी शोध लावला. He noticed that if he moved a magnet, it could produce electrical current. Thus, he could now convert motion into electricity. त्यांनी नोटीस केलं की जर त्यांनी मॅग्नेटला मूव्ह केलं तर ते मॅग्नेट इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस करते आणि अशा प्रकारे ते मोशनचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये करू लागले. This is how the electrical generator was born. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिकल जनरेटरचा शोध लागला. Something still used today to generate all kinds of power like dynamos and other devices. जे की आजही सर्व प्रकारची पॉवर एनर्जी जनरेट करायसाठी वापरले जाते, जसे की डायनामोज आणि अदर डिव्हाइसेस. फॅरेडे वॉज नाउ अ लिजेंड. आता दुसरा शोध लावल्यानंतर तर मायकल फॅरेडे एक लिजेंड म्हणजे अतिशय महान बनले. In 1840 he developed memory loss which continued for the rest of his life. पुढे 1840 मध्ये त्यांना मेमरी लॉस म्हणजे स्मृतिभ्रंशाचा आजार झाला, जो की पुढे आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिला. बट द डिसीज डिड नॉट स्टॉप हिम. पण या आजारामुळे मायकल फॅरेडे थांबले नाहीत. ही persevered, starting a complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnetism, a novel thought in those times. त्यांनी आपली मेहनत perseverance म्हणजे चिकाटी, आपली मेहनत चिकाटीने चालूच ठेवली आणि एक अतिशय कॉम्प्लिकेटेड, अतिशय गुंतागुंतीचा प्रयोग ते करू लागले, ज्यामध्ये ते प्रूव्ह करणार होते की लाईट म्हणजे प्रकाश हा इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत आणि मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकीय शक्ती यांच्यासोबत क्लोजली रिलेटेड आहे, त्यांचा आपसा संबंध आहे. अ नॉवेल थॉट इन दोज टाइम्स, आणि हा त्या काळामधील एक नवीन विचार होता. Remember that piece of Bavarian glass Faraday had kept on his shelf? He was determined to convert the remainder of his first major failure to an instrument of great success. तुम्हाला आठवतो का तो बॅवेरियन ग्लासचा तुकडा जो मायकल फॅरेडे यांनी आपल्या शेल्फमध्ये ठेवला होता? त्यांनी निश्चय केला होता की आपल्या पहिल्या मोठ्या अपयशाचं जे रिमाइंडर होतं, स्मरणिका होती, तिचे रूपांतर ते आपल्या अतिशय मोठ्या सक्सेस म्हणजे यशाच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये करणार होते. He used the same glass now to show that in the presence of magnet, light could be isolated into single wave rather than spreading out randomly in all directions, a concept called polarization. त्यांनी तो सेम ग्लास वापरून, तो सेम काचाचा तुकडा वापरून हे दाखवलं की मॅग्नेटच्या उपस्थितीमध्ये जो प्रकाश असतो तो एका सिंगल वेव्ह मध्ये, एका सिंगल लाटेमध्ये आयसोलेट करता येतो, ना की स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डायरेक्शन. इतर सगळीकडे स्प्रेड न होता त्याला फक्त एका दिशेने वळवता येते. हे त्यांनी त्या ग्लासच्या मदतीने प्रूव्ह करून दाखवलं आणि त्याच कन्सेप्टला पोलरायझेशन असं म्हणतात. आय होप तुम्हाला हा पॅसेज चांगल्या प्रकारे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.